नमस्कार मंडळी, तू ही रे माझा मितवा. या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की एकीकडे राकेश फोनवर भांडत असतो आणि ते सगळे ईश्वरी ऐकते. आता ही बातमी सांगण्यासाठी ती पळत पळत अर्णवकडे जाते आणि अर्णवला म्हणते, राकेश आधी ज्या प्रकारे माझ्यासोबत वागत होता ना, त्यानुसार मलाच हत्यार बनून आपण एक गेम खेळू शकतो. आता अर्णव खूप चिडतो आणि म्हणतो, मी सिंदूर, तू काय बोलतेस हे तुला कळतंय का? एवढी मोठी रिस्क मी नाही घेऊ शकत. पण तरी सुद्धा ईश्वरी अर्णवला खूप समजावून सांगते आणि आता अर्णव कुठेतरी शांत बसतो. याचाच अर्थ तो ह्या गोष्टीसाठी तयार झालेला आहे. त्याला हा प्लॅन मंजूर आहे. तेच तिकडे आता सुप्रिया आणि शुभंकरला पोलिसांकडनं असं समजलेलं असतं की त्या हल्ल्यामागं आकाश पाटीलचा हात होता म्हणून. आता शुभंकर खूप पेटून उठतो आणि फोनवर पोलिसांसोबत बोलायची तो ॲक्टिंग करायला लागतो आणि त्याला हवं तेच होतं. मागून तिथं नम्रता येते आणि ती शुभंकरचं सगळं बोलणं ऐकते आणि आता ती खूप पेटून उठते आणि घरी नेमकं तिथं आकाश आलेला असतो आणि ती त्याच्यासोबत भांडायला लागते. आता आकाश म्हणतो, तुझ्याबद्दल जर कोणी मला कधी काय सांगितलं असतं ना, तर मी त्यावर कधीच विश्वास ठेवला नसता. आता तर मला असं वाटते की तुमच्या दोघांमध्ये खरंच काहीतरी सुरू आहे. आता नम्रताला पण आकाशचा राग येतो आणि ती मारायला हात उचलते आणि आकाश तिचा हात धरून ठेवतो. तरी पण आकाश खूप शांतपणे नम्रताला म्हणतो, वेड्यासारखी वागू नकोस, एकदा शांतपणे ऐकून घे माझी बाजू सुद्धा. तरीही रागाच्या भरात भान सोडून दिलेली नम्रता आकाशचं काही न ऐकून घेता तिथून निघून जाते.